दादा, मला काहीतरी विचित्र सांगायचं होतं. मी आईबरोबर नवीन शूज घेण्याबद्दल बोलत होतो आणि जेव्हा मी इंस्टाग्राम उघडलं तेव्हा त्याच शूजची जाहिरात दिसली. त्यांना हे कसं कळलं? ॲप्स आपल्या ऑनलाईन वर्तनाबद्दल खूप माहिती गोळा करतात. हे काही जादू नाही, पण असं वाटू शकतं. चल, आपण तुमची काही माहिती खाजगी ठेवायची ते बोलूया. हो दादा, मला खात्री करायची की मी ऑनलाईन सुरक्षित आहे की नाही ते. ऑनलाईन गोपनीयता म्हणजे तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणं. मी तुला समजावतो. आता ऑनलाईन गोपनीयता म्हणजे काय? याचा अर्थ तुमचं नाव, फोटो, लोकेशन यांसारख्या गोष्टी चुकीच्या वापरापासून सुरक्षित ठेवणं. कुणी याचा चुकीचा उपयोग का करेल? कधी कधी लोक ही माहिती फसवणूक किंवा त्रास देण्यासाठी वापरतात. ॲप्स डेटा कसा गोळा करतात? ॲप्स तुमच्याबद्दल डेटा अशा प्रकारे गोळा करतात. तुमचं लोकेशन, तुम्ही ऑनलाईन शोधलेल्या गोष्टी, तुम्ही शेअर केलेले फोटो किंवा संपर्क. मी त्यांना सगळं गोळा करणं थांबवू शकतो का? हो, सेटिंग्स बदलून हे करता येतं. सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स. या टिप्स फॉलो करा. फक्त गरज असेल तेव्हाच ॲप्सना कॅमेरा किंवा लोकेशन वापरण्याची परवानगी द्या. मजबूत पासवर्ड वापरा. सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी विचार करा. मी आजच माझ्या ॲप सेटिंग्स तपासायला सुरुवात करतो. सुरक्षित वेबसाईट्स, फक्त त्या वेबसाईट्स वापरा ज्यांवर लॉकचं चिन्ह आहे आणि HTTPS ने सुरुवात होते. जर मला हे दिसलं नाही तर अशा वेबसाईट्स वापरणं टाळलेलंच चांगलं. यांचं महत्त्व, जर तुम्ही खूप गोष्टी शेअर केल्या तर कुणीतरी त्या वापरून त्रास देऊ शकतं, जसं की माहिती चोरून. दादा, हे खूप उपयुक्त ठरलं. आता मला खूप सुरक्षित वाटतं. छान ऋषी. लक्षात ठेव, इंटरनेट एक शक्तिशाली साधन आहे, पण ते शहाणपणाने वापरणं गरजेचं आहे. मी माझ्या सर्व खात्यांच्या गोपनीयता सेटिंग्स तपासण्याची खात्री करेन. व्हेरी गुड. ही एक चांगली सवय आहे. तुमची गोपनीयता संरक्षित करणं फक्त स्मार्ट नाही, आजच्या डिजिटल जगात ते आवश्यक आहे.